साहेब हिरो नाही दिसून राहिलेत. तर चला आमची तयारी झाली, आता निघतोय. हे बघा तिकडे लॉक वगैरे केलं, हे बघा दरवाजे लॉक वगैरे केलं सगळं. आता निघालो आता आपण. मित्रांनी बघा कसे गावठी भाजी इकडे पण साहेब गेले. ही बघा आपण कंटोळा घ्यायला लावल्यात अर्धा किलो. इकडे सगळा सीजनच याचा आहे चालू. ते बघा तिकडे पण बसले. हे बघा खुपरी देवगाव. तर आपण आंबेडकरला निघणार इकडून या मार्गे. तर आतापर्यंतचा सर्वात चांगल्यात रस्ता हाच आहे. तर एकदा आम्ही आता यायचं असलं तरी इकडनंच येतो. तरी मध्ये मध्ये आता झाडे रस्त्याला, त्याच्यामुळे पाणी साचतं त्याच्यावर. थोडस रस्ता 1-2 ठिकाणी आता उचलत चाललंय. उन्हाळ्यात तर ठीक वाटतात झाडं रस्त्याला, पण पावसाळ्यात कटिंग चटिंग केली पाहिजे झाडांची, जेणेकरून रस्ता आहे बघा आता इथे कसा उतरलाय. आणि डोंगर बघा, ह्यो देवगावचा डोंगर, त्या आपल्या आंबाडीच्या पुढून, आंबाडीपासून दिसतो तिकडनं हा डोंगर. ते पण आहेत आपल्या इथे, आपल्या गावाजवळचे तर खूपच छोटे डोंगर आहेत आणि मोठे डोंगर आहेत. तिकडे पण खदानी चालू आहेत. हे बघा मस्त सनसन रस्ता आहे. इकडे बघा किती कंपन्याच्या बंद झालेली होती, ही झालेली आहे. तिकडे एक चालू आहे मोठी, लोकांच्या आवण्या चालू आहे. तर मित्रांनो मी एक वेल बघितली मस्त, की अशी पिवली पिवली फुलं आहेत. आणि हे बघा कसले मोठे मोठे ट्रक जातात. बापरे, कसला सुसाट गेला बाबा. तर आपल्याला हे झाडावर मस्त वेल आहे. आणि इकडे बघू शकता, हे बघा या कुडीच्या शेंगा आहेत. या कुडीच्या शेंगा वजलेल्या आहेत, पण त्या काय कामाच्या नाही. असं आपली साहेबांची ना माझी लवकरच रील येईल इंस्टावर. प्रतीक्षा म्हणून आयडीचं नाव आहे. तर बघा त्याची काय वाटते. गाडीतच आहे, नवीन आपल्या आदिवासी गाण्यावर केलेली आहे. गाडीतच म्हणजे जसं आम्ही काही डान्स वगैरे असं काही नाही केलेलं, फक्त गाण्याच्या ॲक्शनवर आपण ॲक्शन केलेली आहे गाण्याच्या याच्यावर. तर बघा आणि लाईक करा, आणि पुढे असेच इंस्टाला पण मला फॉलो करा. चला, हे बघा समोर टेटूचा झाड आहे मोठा, आणि मस्तपैकी त्याला फुलांचं बोंड आलेत. ते लांब लांब वरती दिसतात, ते फुलांचे ते हे आहेत त्याचे बोंडे. ही बघा पपईची फुलं आलेत. आपण ती बहीण काय बनवत नाही, तर मी घेते मस्तपैकी भाजी. ती बरेच दिवसांनी दिसलेली आहे, तर तिला आणि साहेबांना सांगते खुडायला. आणि दुसरं हे बघा, हे पण एक भाजी आहे. इकडून आता साहेबाई मग अशी साप बघितला त्याच्यामुळे थोडीशी भीतीच वाटते. तर हे बघा याची पण भाजी छान होते, कवले कवले बोक आहेत. तर मला असं वाटतं याची पण भाजी करावी, कवल्या कवल्या बोकांची. हे बघा हे बघा इकडे पण, हे बघा साहेबाई तोडला इकडे. तर मी पण इकडे भाजी, आपल्याला अशी भाजी भेटलेली आहे. ती काय ही काय उमवून थोडीशी होते, ती थोडा होते. ती बघा एक करायला वरचा, तिकडून पण आहे बघा एक. हां.
हे बघा इकडे कुत्रीने पिल्ला दिल्यात. एक काम कर ना, तू अशी ना. कशी कशी अशी तू दिसेल का? थांब पहिला मी जाऊन बघ कधी तू जायचं काय करतो. हे बघा इथे रस्ता अडचणीचा आहे, त्याच्यामुळे डुकू चालला. दाखव का तुझी पोरा. कुठून प्यायला लागल्यात. इकडे दाखव, इकडे घे, इकडे घे. अडचणीत नको. हे बघा मस्त मस्त असे भारी भारी दिसतात. क्यूट क्यूट. हे बघा मस्त की, पण ते अंगाला गोचीट पण लागलेत ग तिचे. पिल्लांचे लागायचे. किती आहे ते? कोण 6 आहेत? 7 होती, त्याच्यातला एक मेला आणि आता 7 धर तिकडून दाखव. धर तुझं तूच दाखव. मी सगळी पिलं वाटल्यास काढते. थांब ग कुकू जर. ती आता हातात घेते. इकडे एक एक. इकडे माझा पाय चिखलात भरला. इकडे तू चप्पल नाही घातलीस. घे. नको नको आता घालतोच. ये देख. ये और दो. हे बघा छोटे छोटे आहेत, लय बारीक बारीक. अजून डोळे पण नाही उचकलेत, भारी दिसतात. आणि इकडे नाही होत तो वाघ आलाय, त्याच्यामुळे ती वाघिणीनी पण पिल्लं दिलेत आणि तिने बघा कुठे अडचणीत आणून ठेवलेत. तर मी काय म्हणते तिला ना, काय कर माहिती का, इकडून कपडा लावून घे. हे बघ हे भारी दिसतात ग, लय भारी. तू जाती कुथायला लागले, त्याला भूक लागली. नको राहू दे आता, पिऊ दे. दूध पियायला लागलेत ना, राहू दे. अय्या माझा काय माईक बंदच. तर मी तर हे बघा किती सुंदर इकडे नजारा आहे. मस्तपैकी असं पाणीला फोर्स जास्त आहे आणि बघू शकताय खूप छान वाटते. फ्रॉग बोलली, वॉटरफॉल. इकडे पाणी किती भारी वाटते बघा, मस्त वाटते एकदम. आणि साहेब तिकडे गाडीमध्येच आहेत. हे बघा मीच फक्त उतरले इकडे. हे बघा नजारा एक नंबर आहे इकडे. हे बघा इकडे माझ्या पोरं पण बसले इकडे पार्टीला. तर असं मस्त आहे व्ह्यू. तर चला आपण. आणि बघा आकाशात पण मस्त वाटतं एकदम एक नंबर. तर चला, आपल्याला उशीर ऑलरेडी झालेला आहे. तर बघू शकलाय तुम्ही धबधबे. आता पावसात असेच ओढे मस्त मस्त चालू असतात. पण मित्रांनो जर फिरायला जाल तर जरा सावधानी, काही खतरे असतात आपल्याला माहिती पडत नाही. दिसे पण येते. हे बघा इकडे धबधबा आहे. धबधबा नाही म्हणजे जसं हे केलेलं आहे. हे बघा रस्ता थोडासा. आपण पहिली व्हिडिओ आपली इथलीच, ह्याच आपण जेवण केलेलं आहे. तर हे बघा
तो नजारा मस्त आहे. पाठीमागे तिकडे आपले नंगे पुंगे मुलं आहेत. तर इकडे गेले असं पण पाणी भरपूर आहे. पाय बी सटकला तरी भीती वाटते. आणि तिकडे डॉगी आलेत. ए तिकडे पाठीमागे डॉग आहे बघा. तिकडे बघा. बघा 30 एक वेळ लागतो का भाजायला? मग 2 द्या. तर हे बघा आपण मके इथे घेतोय. किती उशीर लागतो काय माहिती आता त्यांना. त्यांचं चालू आहे. एक हाँ ते कवर दे. आपल्यासाठी भाजायला लावले 2 मके. म्हशी बापरे केवढे कसं पळतात. कसली मोठी दिसते बापरे. धावली ना पळताना भारी होईल. आणि हे बघा नुसतं गाई पहिल्यांदाच अशा एवढ्या बघायला भेटतात. बापरे ते इकडेच यायला लागले. बघितलं अरे धाव जरासा. ठीक आहे. त्यांची भीती वाटते. ते बोलायचं राहिलेच. ते मक्याचं कणीस राहिलेलं खात. आपले मके झाले भाजून घेतले पार्सल. आणि पाऊस सुद्धा आले. तर बघा बघता बघता अंधार पडला. ह्या रस्त्याने वाशिमला निघू पहिला हवेला. साहेब म्हणतात पटापट हवेला निघू म्हणजे टेन्शन नाही. आता थोडस राहिलंय 10-20 मिनिटात हवेला लागू. मगाशी एवढे गाई म्हशी एवढ्या होत्या ना. मके घ्यायला गेले त्या व्हिडिओ केले मी दाखवलेच कॅमेऱ्यामध्ये. खूप मस्त ना. पण काय ते काय होते काही ना म्हणतात आपले जर्सी नाही हो. चारणांच्या गाई त्या टाईपच्या होत्या. आपल्या गावाला म्हणजे कलरफुल असतात. काळ्या भांड्या लाल हा अशा मिक्स कलर मध्ये असतात. तर त्या म्हणजे एकच सफेद असे टिपके टिपक्यांचे जसे मी त्याच्यात
आ पांजरपुरी पांजरापुरी काय असं काहीतरी म्हणतात, जर्सी पांजरापुरी असं काहीतरी म्हणतात त्या गाईने. मला पण एवढं काही माहिती नाही. हे बघा, आपण ही जंगलातून आणलेली तेऱ्याची भाजी, ही खुरासन आपण विकत घेतलेली तिथे खंडीमध्ये. ही ही पण आपण विकतच घेतली. आणि त्या दिवशी आपण या खरशिंगाच्या शेंगा घेतल्या, त्या आपल्या शेतातून तिथे भेटलेली तर कंटोला. आणि बहिणीकडे फिरले होते, तिथून ही पपईची फुलं भेटली, ती पण घेऊन आले त्याची भाजी करायला. आणि खरशिंगाच्या शेंगा बघा, ह्याच टायमात भेटतात आणि औषधी आहेत. दरवेळी गेल्या वर्षीचे पण माझ्या व्हिडिओमध्ये असेल याची. तर गेल्या वर्षीच्या फक्त शेंगा दाखवल्यात, त्याची रेसिपी दाखवली नाही. जमला तर याची रेसिपी मी ह्या वेळेला दाखवेल. तर हे बघा, एवढा आपण भाजीपाला विकत आणलाय, काय अर्धा आपला घरचा असा. तर मित्रांनो बघितली आता मी भाजी आणलेली, काय आपली घरची, काय विकत्री, काय आपण जंगलातून जमा केलेली अशी भाजी आहे, दाखवली ती. तर चला मित्रांनो, मी इथेच माझी व्हिडिओ स्टॉप करते. तर आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा जरूर. भरभरून प्रेम द्या मला. चला बाय, गुड नाईट.